इंग्रजीमध्ये बोललो होतो, पण मराठीमध्ये असा झणझणीत अर्थशास्त्रावर व्हिडिओ बनवायचा होता. तुम्ही म्हणाल, तुला काय कळतंय त्यातलं? अरे पण बरेच वेळा मी बोलतो त्याचा काय अर्थ नसतो ना. मग समजतंय की अर्थशास्त्र. आता $1 91 कमवतोय. म्हणजे 100 रुपयाची नोट त्याला येत जवळ ये लाजू नको वगैरे म्हणतंय. हे नेहमीच वाईट असतं असं नाही आहे. समजा तुम्ही 8,000 रुपयाची काहीतरी वस्तू बनवताय आणि भारतीय रुपयामध्ये तुमचा नफा तेवढाच आहे. पण त्याची किंमत जगाच्या मार्केटमध्ये जी $100 होती ती अचानक 80 झाली आणि तुमच्या कन्झ्युमर्सना 20% डिस्काउंट मिळाला. अहो बरेच देश करतात. चीन तर नेहमी स्वतःची करन्सी कृत्रिमरित्या किंमत कमी करून जगामध्ये असे सगळे त्याचे मार्केट फ्लड करून टाकतं. 1985 साली जपानची अर्थव्यवस्था अशी धावत सुटली होती, तेव्हा अमेरिकेने करन्सी वापरून मध्ये तंगडं घालून त्यानं उताणं केलं होतं. अरे पण कमकुवत रुपया नेहमीच कसा चालणार हो? समजा एखादी उच्च मध्यमवर्गीय फॅमिली आहे, त्यांनी न्यूयॉर्कमध्ये व्हेकेशन प्लॅन केले 5 लाखाला. त्याची किंमत आता 6 लाख झाली ना. आणि त्या लोकांचं पण बघायला पाहिजे ना. ते शेतकरी नसले म्हणून काय झालं? हे भारताचं मार्केट आहे ना, ते म्हणे खूप जबरदस्त आहे. मला सगळे लोक म्हणत असतात की अरे तुमच्या बँका 1 आणि 2% देत होत्या, तेव्हा आम्ही 7 आणि 8% देत होतो. पण मला एक सांगा गोपीचंद, 1991 साली समजा मला कोणी $10,000 दिले होते, त्याचे मी रुपये केले असते आणि ते रुपये गुंतवून मला आज एवढे रुपये मिळाले असते. त्याच्याऐवजी 91 साली ते $10,000 मी 4 गुलाबाची फुलं आणि 2 लसणाच्या पाकळ्या यांच्याबरोबर बागेत पुरले असते, तर आज ते डॉलर बाहेर काढून त्यांचे रुपये काढून मला तेवढेच पैसे मिळाले असते. धोका पण काही नाही आणि पैशानं वास पण छान येतोय. हे मार्केट तुम्ही म्हणताना एवढं आहे एवढं आहे, ते रुपयाच्या खांबावर उभं आहे ना. मग रुपयाच एवढं कमकुवत असेल तर इकडे 6% तिकडे 6%, सब घोडे 12%, उपयोग काय आहे? भारतातला मध्यम वर्ग आहे ना, तो सगळी गुंतवणूक भारतातच करतो. पण जे श्रीमंत लोक आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे 2 करोडपेक्षा जास्ती पैसे आहेत, ते 55% भारतात करतात आणि बाकीचे सगळे भारताच्या बाहेर. त्यांना भीती वाटते हो. हे भारत सरकारच्या डोक्यात अचानक काहीतरी आयडिया आली आणि त्यांनी एका दिवसात चिकारो लक्षाधीश तयार केले. म्हणजे जे आधी कोट्याधीश होते ते तसं झालं तर त्यांचं सगळंच डुबेल ना. म्हणून ते पैसे बाहेर ठेवतात. आणि मी कुठल्या तोंडाने सांगू त्यांना मी भारत सोडून गेलोय तर, की तुम्ही तुमचे पैसे भारतातच ठेवा म्हणून. पण माझी एक खणखणीत आयडिया आहे. माझ्यासारखे जे लोक आहेत भारतात जन्मलेले, त्यांना तुम्ही एक फिक्स फी घेऊन भारताचा नागरिक करून टाका ना, ड्युअल सिटिझनशिप. आणि आम्हाला 5 मतदारसंघ द्या, फुकट नाही देणार पैसे. असे तुम्ही पैसे मिळवलेत ना NRI कडून सिटिझनशिप देऊन, जसा ट्रम्प विकतोय, जरी एका दिवसात आपण युरोपला मागे टाकू. मला समजत नाही ना अर्थशास्त्र, तुम्हाला समजतंय ना, मग करून बघा ना रवी गोडसे.